हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला ना सांगण्याचा उद्देश म्हणजे असा, तर इथे ना ही माझी मुलगी, आता तुम्ही हिला ओळखत असाल, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे ही, मी हिच्याबरोबर व्हिडिओ बनवते। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे हे असं की बघा, आता तिला ना शाळेत टाकले, म्हणजे तिला नर्सरी LKG UKG हे 3 झाले, आता तिला फर्स्टमध्ये टाकले। तर तिला गेल्या वर्षी 2 डबे घेतलेले टिफिनचे बरं का। तिला अगोदर एक डब्बा घेतला होता टिफिनचा, आणि त्यानंतर तिला अगोदरचा आवडला नाही, तिच्या फ्रेंडने नवीन आणला, त्याच्यामुळे तिला पण नवीन आणला। आणि त्याच्यानंतर असंच आमचे नातेवाईक होते, म्हणजे तर त्यांच्या मुलाला देखील टिफिन जे आहे ना, टिफिन आणि बॉटल हे वाढदिवसाला गिफ्ट केलं होतं मी। त्याच्यानंतर म्हटलं आता हिचं चाललं की मम्मी त्याला घेते तर मला पण घे, असंच घे, तो थोडा जरा छान होता, म्हणजे असं काय म्हणतात ते, आता नवीन नवीन डबे निघलेत ना वेगवेगळ्या प्रकारचे, तसा काही तो डब्बा होता, छान होता। म्हटलं चल आता हिला देखील घ्यायचा, तर मग मोठीला, मग आता यांना अगोदरच घरात 2-2 डबे असताना मी परत दोघीला 2 डबे घेतले टिफिनचे, आणि बॉटल देखील घेतली होती, हो की नाही। आता ते झालं, आता तुम्हाला सांगते ते दोन्ही पण डबे नवीन आहे, त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये स्टीलचे पण डबे आहेत टिफिनचे, आता मुलांना खोलता येत नाही ते, त्यामुळे ते डबे घेतले बरोबर। आता हिचं असं म्हणणं आहे, आता 2-3 दिवस झाले ती शाळेत जाते, आणि तिच्या फ्रेंडकडे तिने नवीन डबे बघितले टिफिनचे। तर तिचं काय चाललं माहिती आहे का, आता रात्रीचे किती वाजले बघा, तुम्हाला दाखवते किती वाजले, आता 8 वाजायला लागलेत, 8 वाजायला लागलेत, आणि ती तिच्या पप्पाला म्हणते की आत्ताच परिवार मॉलमध्ये चला। कशासाठी, तर तिच्या फ्रेंडकडे नवीन डबे आहेत, आणि मला पण नवीन डबा घ्यायचा आहे, नवीन घ्यायचा डबा। आणि त्या अगोदरचे डबे काय करायचे, ते फेकून द्यायचे। हा फेकून द्यायचे, फुकट आले ते, तर पैसे नाही दिले आपण, नाही असं काही। यांना कुठे महत्व आहे की ते डबे पैसे देऊन आपण घेतले, ते फुकटच दिले दुकानदारांना आपल्याला, हे ना। मग ते गोळे बी फेकले, बघा बघा, गोरे पण फेकले। डबा आपण पेट नाही का, सरळ बोल, सरळ पेट आपण डबा, सरळ बोल, चांगलं तर ते आपण चांगलं झालं, आपण पॅक करतो फेकून देतो, ते तसं डब्बा पण फेकून ते डबे वेगळे असतात। तिचं काय म्हणणं आहे की जे आपण पार्सल आणतो एखाद्या वेळेस, ते काळे पांढरे डबे असतात, तर ते आपण जास्त यूज करत नाही, ते आपण खातो आणि फेकून देतो ते डबे। तर तिला कसं वाटतं, ते देखील डबे तसंच करायचं, आपण खायचं ते पण फेकून द्यायचे, आणि नवीन डबे घ्यायचे रोज वेगवेगळे, हो ना। नाही हा असं म्हणजे तेच एक, तर ही अशी काही माझी मुलगी बघा। आहेत का तुमची मुलं हे असे कोणत्या पण गोष्टीचा हट्ट करतात का, असं बघा, आता व्हिडिओ कट करायसाठी बोट असं चालू आहे तिचं।